आरोपी सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप केलाय संजय राऊत यांनी। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं पत्र लिहिलेलं आहे। देवेंद्रजी, महाराष्ट्रातील लूटमार थांबवा असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, काय आहे सगळं, काय नेमकं लिहिलंय पत्रात? नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेचे खासदार, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 3 पानाचं हे पत्र लिहिलेलं आहे आणि जी प्रत आहे ती देवेंद्र फडणवीस त्यासोबतच अजितदादा पवार यांच्या हाताला सुद्धा वळती केलेली आहे आणि यामध्ये जो विषय आहे तो देखील अत्यंत गंभीर स्वरूपात मानला जातोय। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जे मावळचे आमदार आहेत सुनील शेळके यांच्या विरोधातली तक्रार आहे आणि अनधिकृत उत्खनन करून पदाचा दुरुपयोग केल्याचा यामध्ये आरोप करण्यात आलेला आहे। सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्खनन करताना जमिनीमधून असणारे मुख्य गाव रस्ते फोडलेत आणि ग्रामस्थांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो असा दावा या पत्रातून संजय राऊत करतात आणि त्याबाबत शासनाकडून सुनील शेळके यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात आलेला नाहीये आणि त्यासोबतच राज्याची लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचे उत्तम उदाहरण म्हणतायत संजय राऊत। आणि पैशाअभावी राज्यातील अनेक योजना रखडल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, पण शेळकेंसारखे आमदार सरकारची लूट करून गब्बर होत आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि SIT स्थापन करून चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी या पत्रातून संजय राऊत यांनी केलेली आहे। नुकतेच त्यांनी ट्विट केलेलं आहे। याबाबत आता सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि सुनील शेळके यांचं नेमकं मत काय असणार आहे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर तसं पत्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। आपल्या सरकारला समर्थन देणारे आमदार श्री सुनील शेळके यांनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केली असं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। संजय राऊत यांनी हे थेट आरोप केलेले आहेत सुनील शेळके यांच्यावर। सुनील शेळके यांच्यावर आरोप करत देवेंद्रजी, महाराष्ट्रातील ही लूटमार थांबवा असं संजय राऊत म्हणाले। सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगडखाणींचं उत्खनन केलेलं आहे असं या पत्रात संजय राऊतांनी नमूद केलंय। त्याबाबत शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही असंही त्यांनी या पत्राद्वारे म्हटलंय। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडलेले आहेतच, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोतच। मात्र हे पत्र जे आहे ते संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। देवेंद्रजी, महाराष्ट्रातील लूटमार थांबवा असं देखील त्यांनी या पत्रात लिहिलेलं आहे। सुनील शेळके यांनी अवैध उत्खनन करून रॉयल्टीही सरकारला दिलेली नाहीये हा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे। उत्खनन केलेल्या क्षेत्रांमध्ये हजारो कोटींची रॉयल्टी त्यांच्याकडून बुडवण्यात आली, त्याची भरपाई कशी करणार आहात असा सवालही संजय राऊत यांनी आपल्या पत्रात विचारला आणि त्याबाबत आपल्या मार्फत त्वरित आदेश देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलेली आहे। भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरं व बागायती जमीन आपण घेता, त्यांना कधीच आपण बदली जमिनी दिलेल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही असा प्रश्नही संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून उपस्थित केलेला आहे। संजय राऊत यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। अनेक प्रश्न त्यावर उपस्थित केलेले आहेत। बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबियांनाच आहे का आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय आणि त्यावर त्वरित कारवाई करा असं देखील त्यांनी म्हटलंय।